पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव इथल्या कविता यांचा वाघुर्डे इथल्या प्रदीप रावण यांच्याबरोबर 2017 विवाह झाला होता. त्यांना 2 लहान मुलं आहेत. गेल्या 2 वर्षांपासून सासरे, दीर, जाऊ आणि पती यांच्याकडून कविता यांना शारीरिक आणि मानसिक त्रास दिला जात असल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय. तसंच मारहाणीचे प्रकारही झाले असल्याचं सांगण्यात येते. यापूर्वी झालेले वाद कळे पोलीस ठाण्यात सामोपचारानं मिटवण्यात आलेत. त्यानंतर शुक्रवारी कविता रावण यांनी विषारी औषध प्राशन केल्याचा फोन त्यांच्या वडिलांना आला. तर काही वेळानं त्यांनी गळफास घेतल्याची माहिती देण्यात आली. उपचारासाठी त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तेव्हा त्यांच्या अंगावर मारहाणीचे संशयास्पद व्रण आढळून आल्याचा दावा नातेवाईकांनी केलाय. यापूर्वी सासरी झालेल्या छळाच्या घटनांचा संदर्भ देत कविता यांचीही आत्महत्या नसून घातपात असल्याचा आरोप करत कविता यांचे वडील सुरेश हिरडेकर यांनी केलाय. तिला नवरा, सासरा, दीर, जाऊ या चौघांचा वारंवार त्रास भांडण असल्यामुळे या चौघांनी मारले असं आमचं स्पष्ट मत आहे. या घटनेनंतर कविता यांच्या नातेवाईकांनी कळे पोलीस ठाण्यात निवेदन देण्याचा प्रयत्न केला. मात्र आपण कामात व्यस्त असून तपास योग्य दिशेनं सुरू असल्याचं सांगत सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक कदम यांनी निवेदन स्वीकारायला नकार दिल्याचा आरोप करत नातेवाईकांनी पोलीस ठाण्याच्या दारात ठिय्या मारला. निवेदन स्वीकारण्यासाठी त्याला सर म्हटलं 2 मिनिटं निवेदन घ्या आमचं आणि तपास करा. ते म्हणले आमचा तपास चालू आहे, तुमच्या ह्याच्याप्रमाणे आम्ही चालावं का, आमचा तपास आमच्यापर्यंत चालू आहे, आम्ही 100% तुम्हाला सहकार्य करायला लागलो आणि आम्ही काय निवेदन घेण्यासाठी मला तेवढा वेळ नाही असे ते बोलले. या संदर्भात कविता यांच्या नातेवाईकांनी जिल्हा पोलीस प्रमुखांना निवेदन देण्याचा निर्णय घेतलाय.